काटेवाडीच्या तरुणांनी अनेक आठवणी दादांसंदर्भातल्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे काटेवाडीमध्ये समजा एखाद्या तरुणाचे केस वाढलेले असतील तरी दादा म्हणायचे, अरे केस किती वाढलेले. म्हणजे इतकं जिव्हाळ्याचं, इतकं आपलेपणाचं नातं अजित पवारांचं काटेवाडीकरांशी आहे. अजित पवारांचं पार्थिव आता काटेवाडीकडे रवाना झालेलं आहे. काटेवाडीमध्ये आधीच सगळं पवार कुटुंब त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. काटेवाडीमध्ये एरवी अजित पवार दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी, काही छोट्या मोठ्या समस्या मांडण्यासाठी किंवा काही एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून नागरिकांची गर्दी व्हायचीच. मात्र अशा प्रकारे आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्याची वेळ आपल्यावर येईल असा स्वप्नात सुद्धा काटेवाडीतल्या ग्रामस्थांना वाटलं नसेल. मात्र म्हणूनच पहाटेपासूनच या ठिकाणी हे काटेवाडीकर जे आहेत अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उपस्थित आहेत. संपूर्ण परिसर कालपासूनच शोकाकुल. काटेवाडीचा संपूर्ण परिसर अक्षरशः ही बातमी कळल्यानंतरच सुन्न झालेला होता. आणि काटेवाडीत अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात दाखल होईल. त्यानंतर पुन्हा एकदा बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात काटेवाडीकडून हे पार्थिव या परिसरात आणलं जाईल आणि 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मात्र हा मोठा धक्का बारामतीकरांसाठी, तितकाच मोठा धक्का काटेवाडीतल्या लोकांसाठी सुद्धा. काटेवाडीत अनेकांच्या घरी देव्हाऱ्यात त्या ठिकाणी पवार कुटुंबाचे फोटो, म्हणजे अजित पवारांचे फोटो आपण पाहिलेले होते. मी बारामती हे जसं विस्तारित कुटुंब होतं पवारांसाठी, तसंच काटेवाडीसुद्धा पवार कुटुंबासाठी एक विस्तारित कुटुंबच. इथल्या प्रत्येक नागरिकाचा, त्याच्या घरात कोण आहे, काय चाललंय, या सगळ्याची माहिती पवार कुटुंबाला असायची. त्यामुळे पवार कुटुंबासाठी जितका मोठा हा आघात, तितकाच मोठा धक्का बारामतीकरांसाठी आणि काटेवाडीतल्या ग्रामस्थांसाठी. काठेवाडीमधल्या काल बऱ्याचशा प्रतिक्रिया आपण या ऐकल्या आणि आज आमच्या घरातलाच एखादा माणूस गेला अशी प्रतिक्रिया काठेवाडीमधल्या बऱ्याचशा महिला देखील देत होत्या. आणि ज्यावेळेला ही बातमी कळली त्यावेळेला काटेवाडीकरांनी बारामतीमध्ये धाव घेतलेली होती. प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली. पवार यांचं पार्थिव जे आहे ते सध्या काटेवाडीच्या दिशेने रवाना होते. स्वतः पार्थ पवार जे आहेत ते अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते घेऊन जाण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेले होते. आणि सध्या अजितदादा यांचं पार्थिव आपण पाहतोय की काटेवाडीच्या दिशेनं जे आहे ते रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचा राजकीय संघर्ष जिथून खऱ्या अर्थानं अजितदादांच्या राजकारणाची बारामतीवरून सुरुवात झाली, त्याच बारामतीमध्ये आज अजित पवारांवरती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येत आहेत. आणि सध्या आपण पाहतोय की अजितदादा पवार यांचं पार्थिव घेऊन सध्या आपण पाहतोय की सेवावाहिनी जी आहे ती सध्या त्यांचं सहयोग जे काटेवाडीतलं निवासस्थान आहे त्या ठिकाणाहून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते. अजितदादांवरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आज बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो आज बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अजित पवारांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण अजित पवार एक विकास पुरुष होते. विकास कामांवरती अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं. आपल्या कामाच्या शैलीमधून अजित पवार आपल्याकडे येणारा प्रत्येक माणसाचं काम जे आहे ते चोखपणे करायची ही अजित पवारांची राजकारणामधली ओळख होती. शब्दाचा माणूस आणि शब्दाला जागणारा माणूस हे आज आपल्यातून निघून गेलेला आहे. अजित पवारांवरती राजकारणामध्ये बरेच टीका झाली, मात्र अजित पवारांवरती जनता भरभरून प्रेम करायची. विरोधक सुद्धा अजित पवारांवरती प्रेम करायचे. जवळपास अजित पवारांनी 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. अजित पवारांवरती हा नावावरती रेकॉर्ड झालेला आहे. मात्र अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न जे आहे ते अपूर्ण राहिलं, ही कार्यकर्त्यांची भावना कालपासून पाहायला मिळते. मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत. या भावनेनं संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते दुःखामध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत. अजित पवारांनी ज्या 2 राष्ट्रवादी जे आहेत एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण होतं. मात्र दोन्ही वेगळा झालेला 2 राष्ट्रवादीचा परिवार एकत्र होण्याआधीच अजित पवार जे आहेत ते दोन्ही परिवाराला सोडून गेलेले आहेत. महाराष्ट्राला अजित पवारांनी आज पोरकं केलेलं आहे. आणि कालपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची भाव आपल्याला पाहायला मिळते की अजित पवार आज आपल्यामध्ये असायला हवे होते. ज्यावेळेस अजित पवारांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला समजली, संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास नव्हता की असं काही झालं असेल का. मात्र अजित पवार काल आपल्याला सोडून गेले आणि सध्या अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी
काटेवाडी या ठिकाणी नेलं जातंय। फुलांनी सजवलेल्या गाडीमधून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते सध्या काटेवाडीमध्ये आपण पाहतोय की नेताना पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण पवार परिवाराचा आप्तेष्ट मित्र परिवार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि बरोबर 11 वाजता अजित पवारांवरती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। स्वतः पार्थ पवार हे अजित पवारांचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये आलेले होते। त्यांचे नातेवाईक राणा जगजितसिंग पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण कार्यकर्त्यांवरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सध्या अजित पवारांचं पार्थिव आपण पाहतोय की मेडिकल कॉलेजमधून पुढे काटेवाडीच्या दिशेने जे आहेत ते घेऊन जाताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय की अजितदादांचं पार्थिव जे आहे ते घेऊन जाण्यासाठी स्वतः पार्थ पवार हे आपल्याला गाडीमध्ये पाहायला मिळतात। अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अजितदादांनी आतापर्यंत अर्थमंत्री म्हणून काम केलंय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, वेगवेगळ्या खात्यांमध्ये अजित पवारांनी काम केलेलं आहे। प्रशासनावरती वचक असणारा नेता, प्रशासनावरती पकड असणारा नेता ही अजित पवारांची ओळख होती। मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत हा विश्वासच कार्यकर्त्यांना पटत नाही। स्वतः देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारामतीमध्ये येत आहेत आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। जसे अजित पवारांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला कळाली तसं संपूर्ण मंत्रिमंडळ काल बारामतीमध्ये दाखल झालेलं होतं। सकाळी 6 वाजता अजित पवारांच्या कामाच्या दौऱ्याला सुरुवात व्हायची। आपण सुद्धा म्हणजे जवळपास 2 वर्षांपासून मी सुद्धा बारामतीमध्ये येतोय। सकाळी 6 वाजता अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात व्हायची। कामाचा माणूस ही अजित पवारांची खरं तर ओळख होती। मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत या भावनेनं प्रत्येकाचा कंठ दाटून आलेला पाहायला मिळतोय। सकाळी 6 वाजता अजित पवारांकडे अधिकारी फाईल घेऊन हजर असायचे। एखादा सर्वसामान्य माणूस त्याला अजित पवारांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची गरज नसायची। अजित पवारांकडे घेऊन गेलेला कागद हा काम झाल्याशिवाय राहणार नाही हा अजित पवारांचा शब्द असायचा। मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत या भावनेनं संपूर्ण बारामती जे आहे ते कालपासून दुःखानं विवळतीये। बारामती शांत झालेली आहे आणि अजित पवारांचा हा सगळा परिवार पोरका झालेला पाहायला मिळतोय। अजित पवार यांचं एक विशेष नातं होतं ते म्हणजे अजित पवार कार्यकर्त्यांवरती भरभरून प्रेम करायचे। कार्यकर्ता अडचणीत असला की त्याच्या पाठीशी अजित पवार खंबीरपणे उभे राहायचे। अजित पवार आणि कार्यकर्ता असं एक अजित पवारांचा अजित पवार